निशा कस्तुरी दिसली का? नाही, त्यांची नाईट ड्युटी आहे. मला माहिती आहे, पण गेली का ती? नाही. नाही ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मला वाटलं आपली काही भेट होत नाही आज. मलाही तेच वाटलं. बरं कशी होती नाईट ड्युटी? तू मम्मी सोबत होतीस ना? नाही, मी भाईंपाशीच होते. आपल्यासाठी पेशंट महत्वाचा. क्या बात आहे. मी सही करते. हा. अरे इकडे नवीन ताप आलाय डोक्याला हॉस्पिटलमध्ये. अरे काय सांगू तुला, कोण बाई कुठली बाई? बाई नाहीये ती, मम्मी आहे. मम्मी मम्मी म्हणतात तिला सगळी. त्या एका मम्मीमुळे जगातल्या सगळ्या मम्मी बदनाम होतील. जाम डोक्यात जाते. मला तर असं वाटतंय ना, मी हॉस्पिटलमध्ये कामाला नाहीये, मी तिच्या अड्ड्यावर कामाला आहे. तिचा नवरा गुंडा आहे, पण आता कोमत आहे ना, तर पडलाय हॉस्पिटलमध्ये. तर आता ती त्याची बराबरी करायला बघते, ती गुंडागिरी करायला बघते. हे हॉस्पिटल जर माझ्या नावावर असतं ना, तर आत्ताच्या आत्ता पळून लावलं असतं तिला. झालं माझं. निघायचं सर? निघूया. हॅलो छोटा भाई, मम्मी वाट बघते. येतोय. आईचा फोन. हा. या सगळ्या आया ना अशाच असतात. त्यांना खरं तर सगळं माहिती असतं, आपण कधी निघणार आहोत, कधी जेवणार आहोत, कधी झोपणार आहोत. पण ठराविक प्रश्न ठरलेले असतात ते असतातच, की निघालीस का, पोचलीस का, जेवलीस का, झोप झालीये का. सुरू. अरे झोप झाली नाही बाळा, चल की लवकर. हो येतोच आहे. ये लवकर. परत आई. चला मग निघूया. काही राहिलंय का? राहिलंय का काही? नाही नाही. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. संपली ड्युटी? हो, हे काय निघतोच होत. सरांना आईचा 2दा फोन येऊन गेला. वाट बघत असेल ना. माझ्या आईचा फोन येऊन गेला मला 2दा. कस्तुरी, एक छोटीशी मदत हवी होती. बोल ना. मला काही रिपोर्ट्स अपडेट करायचे आहेत. 5 मिनिटं लागतील. माझ्याबरोबर थांबशील प्लीज? प्लीज काय अगं सर, मी. हा जा तू, मी पण निघतोच. चल. काय रे, काय उशीर? अगं तर काय सांगू, असं निघाल्यावर लोक भेटतात बघ. त्या एका मम्मीमुळे जगातल्या सगळ्या मम्मी बदनाम होतील. जाम डोक्यात जाते. मला तर असं वाटतंय ना, मी हॉस्पिटलमध्ये कामाला नाहीये, मी तिच्या अड्ड्यावर कामाला आहे. तिचा नवरा गुंडा आहे, पण आता कोमत आहे ना, तर पडलाय हॉस्पिटलमध्ये. तर आता ती त्याची बराबरी करायला बघते, ती गुंडागिरी करायला बघते. मी सांगतोय तुला, घरी जाऊन आराम करत जा. तू काय येतेस इथे? आहेत ना इथे लोक. मी आहे, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत. कस्तुरी आहे. अरे सारखं वाटतं रे, बाई बरोबरच असावं. भाई असा समोर दिसला पाहिजे. जेव्हा कवा भाई डोळे उघडल ना पहिल्यांदा, तेव्हा असं वाटतं त्याला मी समोर दिसली पाहिजे. अरे यार, तुला कळत नाही का? ए, तुझ्या बापाचा रोड आहे का? हो आहे माझ्या बापाचा रोड. काय करशील तू? बोल, फोडून टाकेल तुला. लक्ष ठेव.
मम्मी तू नको जाऊस आता. अरे तुला गाडी नीट चालवता येत नाही का? तुला डोळे दिले ना, दिसत नाही का तुला? अरे पण तुला पण दिलेत ना. शिवा, मम्मी तुम्ही कशाला खाली उतरला? टाइम कशाला खोटी करतो? चल. ए बाई, तुझ्या नादाला लागायला वेळ नाहीये माझ्याकडं. ए, आवाज खाली. तुझ्यासारख्या 56 बायका बघितल्यात मी. आता तुम्हा सगळ्यांना पोलीस चौकीला घेऊन जातो. कोणाला घेऊन जातो पोलीस? कोणाला म्हणला तू? कोणाला म्हणला? हा? माझी आई येते. छोटा भाई, छोटा भाई, अरे छोटा भाई, बघतो ना, छोटा भाई, जाऊ द्या. ए, छोटा भाई, मारायचं नाही हा? छोटा भाई. मारायचं नाही मला. काय करू तुला? मारायचं. कोणाला बोलतो? हिम्मत कशी होते? मम्मीला बोलतो? छोटा भाई, ए, चूक माझी नाहीये. मम्मीला बोलतो. मम्मीला बोलतो. अरे कोण कशी बाई आहे? अरे माझी चूक बोलतो. मम्मी येते. गर्दीला बाजूला कर. बोलायचं नाही. माझी मम्मी येते. इथे दिसलास ना परत वाघाचं रक्त शिवा. मम्मीला बोलायचं नाही. माझ्या मम्मीला बोलतो. जर का बोललास ना तर माझ्याशी गाठ आहे. काय? विजू, पुढे काय करायचं ठरवलंस? लग्न करायचं ठरवलंय. आणि आपण खाणार काय मग? आज असं ठरवून आलेस का सिरियस बोलायचं? विजू यार, माझा हात मागण्यासाठी घरी येशील तेव्हा माझ्या घरच्यांना काहीतरी सांगावंच लागेल ना तुला. म्हणजे तू कुठे नोकरी करतोस वगैरे असं. सेम यार, सेम डिक्टो. माझ्या बाबांचा फोन आलेला का तुला? नाही, माझे बाबा पण असंच बोलतात, सेम एकदम. मस्करी? हा, सतत मस्करी करायची असते ना विजू तुला. मी तुला बाबांसारखं भरतीला उभा राहा असं काही सांगतेय का? नाही ना. पण विजू, काहीतरी जॉब करावाच लागेल ना, कुठेतरी करावीच लागेल नोकरी. तरी नोकरी आहे ना हा शब्दच मला आवडत नाही. असं वाटतं कोणाच्या तरी आहे ना घरात लादी पुसतो. गुलाम की जिंदगी. हट. हो, मग काय म्हणणं आहे तुझं? नाही तर थांब, आपण एक काम करूया. हा, मी जॉब करते, तू मस्तपैकी घरात आराम कर. कैसा लगा? यार तू सीरियस बड़ी जल्दी हो जाती है डार्लिंग. अब ये 8 घंटे का जॉब, ये ओवर टाइम, ये बॉस की गालियां खाना मेरे को पसंद नहीं है. आपण बिझनेस करणार, सगळं इकडे डोक्यात. आपणच मालक, आपल्या हाताखाली माणसं, 2, 2चे 4, 4चे 8 अशी पैशांची थप्पी इकडे खिशात. तू कधी बोलशील ना, जानू शॉपिंग करायची आहे यार, मग शॉपिंग करायची. तू बोलशील ना, जानू 1 BHK फ्लॅट, 2 BHK फ्लॅट. लाईफ होतो ऐसी. बिझनेस. पण तो बिझनेस करण्यासाठी जे भांडवल लागेल त्याचं काय करणार आहात आपण? बोललो ना, सगळं इकडे डोक्यात आहे. 4-5 जणांशी बोलून ठेवलंय मी. पर मैं सेटल हो जाऊंगा ना तो आऊंगा तेरे पास, तेरा हात मांगने. सिमरन, येशील तेव्हा येशील. पण आता मात्र घाई कर विजू, नाहीतर इथे तू आपल्या लग्नाची स्वप्न रंगवत बसशील आणि तिकडे माझे बाबा भलत्या व्यक्तीसोबतच माझं लग्न लावून देतील. यार तू विरोध कर ना. विरोध कशाला? आलंच जर एखादं चांगलं स्थळ तर मग मी का नाही म्हणावं? आज बहुत ज्यादा सिरियस आहे तू. हा, हे बघ, तुझ्यासाठी चांगलं स्थळ म्हणजे मीच आहे. मी पण बघतो कोणाची हिंमत आहे तुझे हात मागण्याची. असं? तुझे बाबा? विजू लवकर घरी जा, नाही तर बाबा येतील. कस्तुरी, चहा ठेवशील का? हो हो.
आले आले चहा असं ओरडतील. आलेच बघ. अरे बापरे, माहेरी चालीस की काय? नाही, भाजी आणायला. का सगळ्या चाळीला घ्यायची का भाजी? नाही, कशाला? सॉरी, ही पिशवी चुकीची घेतली मी. ही पिशवी घ्यायची. चहाचं बघा, चहाचं बघा. बाबा ठेवलाय चहा, तुम्ही आधी हातपाय धुवून घ्या मग देते. थँक्यू. हे बघ, माझी गुणाची लेक. माझा गुणाचा लेक कुठे गेला? बाहेर गेलाय. मी घरी आलो आणि तो कधी घरी आहे असं कधीच झालं नाही. कशाला गेला का बाहेर? कामाला गेला असेल. कशाला नाही त्या भानगडी करायच्या का? त्यापेक्षा भरती हो, खाकी चढवावी, असं कसं समाधान मिळतं ना. हे बघा, त्याला जे करायचं ते करू दे. त्याला तेच करू देतो ना, म्हणून हे सगळं झाले असं. म्हणून ही अशा अवस्था आहे. कस्तुरी, चहा आण ग. बदलतो हा विषय, मी विषय बदलतो. जा भाजी घेऊन ये, जा. कस्तुरी आले ग. मावान ग, चा लवकर. काय सांगितलं तुम्हाला? आधी हातपाय धुवून घ्या मग देईन चहा. हा बर. सुरू. ए सपना. हा मम्मी. पाणी घेऊन ये जरा पटकन. ए शांत हो, शांत हो बाळा. आण ना पटकन पाणी आण. सरबत. मला नाही माहिती काय झालं मम्मी. हे बघ, तुला माझ्या समोर जर कोणी काही बोललं ना, हा, तर मला नाही सहन होणार. छोटा भाई, आपण पहिल्यांदाच तुला असा बघितला. हा, मी पण. पाणी घे, पाणी घे. शांत हो सुरू, शांत हो. तुला आधी कोणी असं बोललं नव्हतं का? हा, कोणी बोललं ना तुला, मला नाही सहन होणार. हा? ए सुरू, सुरू. अरे एवढा चिलट्यासारखा माणूस तो, त्याचं काय एवढं मनावर घेतोय? हे बघ, तू अशा माणसांना माफ करशील मम्मी, पण मी नाही करू शकत. एखाद वेळेस मला बोललं ना तर चालेल, पण माझ्या घरच्यांना तुला कोणी काही बोलायचं नाही. अरे पण छोटा भाई, हे सगळं करायला आम्ही आहोत ना. तू एक डॉक्टर आहेस. पण त्याआधी मी हिचा मुलगा आहे ना. मला पण आई आहेत, बाबा आहेत. माझ्या आई बाबांना जर कोणी काही बोललं ना तर मला नाही सहन होणार. सुरू. ए माझ्याकडे बघ. शांत हो आधी. शांत होशील का आधी? चिलट्यासारखं माणूस आहे, त्याचं एवढं मनावर नाही घ्यायचं, कळलं का? तुला आधी सांग, मला लागलं नाही ना कुठं? हा, लागलं नाही ना? नाही. आराम कर तू आता. शांतपणे जाऊन आराम कर. हा, वा. काय ग? काय झालं? बस बस बस. काय झालं ग? हा, काय झालं आई? रस्त्यात कोणीतरी माझं घड्याळ मारलं. काय घड्याळ चोरलं? तू बघत बसलीस? मला कळलंच नाही. त्याने हातातून असं खेचून घेतलं आणि मी ओरडण्याच्या आत तो पळून गेला. आई, तू रडू नको. आपण दुसरं घड्याळ घेऊ. हा, तुला 10 घड्याळ घेऊ. त्या गुन्हेगाराचं काय? तू बघत बसलीस? बाबा, तुम्ही भाऊ, अन्याय सहन करणं हा सुद्धा गुन्हा आहे. कुणी चुकीचं वागत असेल ना तर त्याला तिथंच तोंड द्यायला पाहिजे. असं गप्प बसून नाही चालला, नाहीतर गुन्हेगार आहेत ना मोकाट फिरतील. आज रस्त्यावर केले, पुन्हा घरात यायला घाबरणार नाही ते. मम्मी, त्याची काळजी करू नका. त्याला मी शोधतो ना, त्या माणसाला. त्या माणसाची नाही रे काळजी करत मी. मला तिची काळजी. काय काय मम्मी? त्या कस्तुरीची काळजी आहे मला. समजलं नाही मम्मी. काय? बंदुकीचा चाप दाबल्यावर गोळी बाहेर पडती ना, शिवा.
तेव्हा त्या गोळीचं गणित बंदुकीला तरी कुठं माहिती असतंय. चाप दाबला, गोळी बाहेर पडती, माणूस खलास. आज सौरभच्या रागाचा चाप दाबल्यावर केवढा मोठा स्फोट झाला बघितला ना. हा स्फोट मला परत करायचा आहे. म्हणजे मम्मी कस्तुरी आणि छोटा भाई हुशार झाला की रे शिवा. मम्मीच्या बरोबर राहून राहून सगळं करायला लागलंय तुला. हं? आज रात्री परत तसाच तमाशा करायचा. एक काम कर शिवा, आपल्या एखाद्या माणसाची वसुली व्हायची राहिली असेल ना, त्याला घेऊन ये. आज त्याचा हिशेब मम्मी चुकता करणार. ती कस्तुरी हे सगळं पाहणार आणि मग जे बोलायचं ते बोलणार. मग सौरभच्या रागाचा चाप दाबला जाणार आणि मोठा एन्काउंटर. शिवा, रात्री तमाशा पाहिजे बरं का आपल्याला. हा मम्मी करतो ना, देतो. सपना, सपना, सपना. हा मम्मी, किती आवाज येते का? कामात होते मी. काय करत होतीस? स्वयंपाक घरात होते. स्वयंपाकघरात? जेवण तर झाली की स्वयंपाकघरात काय करत होती? आवरावर आवरावर करत होती. रात्री मी नाहीये, घोरत बसू नकोस. नाही. आणि आजी एकटी आहे, लक्ष ठेव मधलं मधलं. हो, झोपल्यात ते. झोपल्या? हा. गोळ्या दिल्या का त्यांना? हो. अजून काय केलं? गोळ्या दिल्या, झोपल्या. बघते मी त्यांच्याकडे. बघते त्यांच्याकडे. हो. अजून काय करते? राहिलेली कामं. राहिलेली कामं. आणि काय करणार? कामच. कामच करणार. हा. जाते का आता? हो. देवा, एक एक नमुने आहेत घरामध्ये बाबा. हा हा हा. काय मम्मी गाडी रेडी आहे, चला. रेडी आहे का? हा किती डिझेल भरलं गाडीत? आहे ना, फुल टाकी एकदम. किती लांब जाणार गाडी? जाईल जाईल, कुठे बी जाईल, सांगा. महाबळेश्वरला जायचं का? मम्मी शिर्डीला चालायचं का? अंगारा बाबा दर्शन सगळं. शिर्डीला एक काम कर शिवा, पोरा बाळांना गाडीत टाक आणि जा की दर्शन करून ये. आणि मग मी इथं एकटी सगळं काम सांभाळत बसती. मग काय काल काय सांगितलं होतं? बरोबर सांगितलं. अरे पण काय सांगितलं होतं? काय सांगितलं? इथनं पुढं सगळी कामं आपल्याला तिकडे जाऊन करावी लागणार आहेत. हा 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 मम्मी. हा हा हात हलवत काय आलाय? फायली कुठे आहेत? हा, आलो आलो आलो. नाही बाई, तुमच्या भरोश्यावर सोडली कामं तर झालीच आता. चला मी निघतो. चल मग शिवानं गाड्या काढल्यात, संकटच जाऊयात. नाही नको, तुम्ही दोघं पुढे व्हा, मी नंतर येतो. काय झालं? अरे काय घाबरतो का काय कुणाला? मी कशाला घाबरू? हा. अगं मला एक काम आहे, ते करून येईन मी. काम आहे का? काम आहे बाबा, करा करा काम. शिवा, हा चला आपण जाऊ पुढं. तू ये काम करून. येतो का सपना? हा, बाई. मी निघतोच आहे, हॉस्पिटलच्या बाहेर भेट. ए आई, येते ग. सौरभ सरांचा मेसेज. 15 मिनिटं आधी हॉस्पिटलच्या बाहेर भेटू.